आणि आता राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा सुरू असताना या ठिकाणी मुख्यमंत्री मात्र राज्यातील युती संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आहे। तर भाजपच्या लोकसभा तयारीचा मुख्यमंत्री या ठिकाणी रिपोर्ट देणार असल्याचं कळतंय। सागर कुलकर्णी या संदर्भात आपल्याला अधिक तपशील देत आहेत। सागर, काय अधिक माहिती? स्वाती, मुख्यमंत्री आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर येथे वेगवेगळ्या विकास कामांच्या निमित्ताने एकत्रित आहेत। या दौऱ्यादरम्यानच राज्यातील युतीबाबत शिवसेनेच्या नेत्यांबरोबर भाजपचे काही नेते, ज्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील आहेत आणि इतर काही नेते आहेत, त्यांनी जी चर्चा केली आहे त्याची सद्यस्थितीची माहिती दिली जाणार आहे। त्याचवेळी जर शिवसेना युतीबाबत येत नसेल तर भाजपाचं प्रिपरेशन, भाजपाची तयारी, सद्यस्थिती काय आहे याची देखील माहिती दिली जाणार आहे। विशेष म्हणजे भाजपाचे विद्यमान खासदार कोणकोणत्या ठिकाणी खासदारांचा परफॉर्मन्स चांगला नाही, कोणत्या ठिकाणी त्यांना उमेदवारी बदल करावा या अनुषंगाने चर्चा ही करणार असल्याचं समजतं। आणि दुसऱ्या बाजूला युती जर झालीच नाही तर भाजपाची सद्यस्थिती किंवा भाजपाने काय तयारी केली आहे राज्यात याची देखील माहिती स्वरूपात जो ब्रीफ रिपोर्ट करण्यात आलेला आहे तो मुख्यमंत्री पीएम यांना देणार असल्याचं समजतं। आणि विशेष म्हणजे भाजपाचे कोर टीमचे राज्यातले जे नेते आहेत यांनी देखील या संदर्भात 2-3 दिवस चर्चा करून मुख्यमंत्र्यांना या संदर्भातले स्थानिक पातळीचे रिपोर्ट दिलेले आहेत आणि हेच रिपोर्ट थेट मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याशी अनौपचारिक चर्चा याबाबत करतील असं समजतंय। अगदी सागर, त्यामुळे एकूणच आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांकडून देखील मोठ्या राजकीय घडामोडी या ठिकाणी घडू शकतात आणि याच अनुषंगाने पंतप्रधानांचा हा दौरा निश्चितच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने आता राज्यात वेगाने हालचालींना सुरुवात झाली आहे।